आहे। मी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। काल जो 2 दिवसापूर्वी जो प्रवेश झाला होता 200 लोकांसहित परशुराम चलवाडी आणि निलिमा चलवाडी यांच्यासहित आम्ही 200 लोकांचा भाजपामध्ये प्रवेश केला होता। आम्ही ठामपणे सांगतो की आम्ही विशाल परब यांच्या पाठीशी ठामपणे आम्ही उभे आहोत। जो त्याच्यानंतर जो काही स्टंट करण्यात आला होता त्याच्याशी आमचा काही संबंध नाही। काय आमच्या समाजामध्ये काही वेगवेगळा गट आहे जो दीपक भाईंशी निगडित आहे, ते 5-50 लोक त्यांच्याबरोबर आहेत, परंतु बाकीचा जो 200-250 लोकांचा जो समूह आमचा लाखे वस्तीतला समूह आहे तो आम्ही विशाल भाई बरोबर आहेत आणि आम्ही कायम ठामपणे त्यांच्यावर राहणार। आम्ही बीजेपीचे आता आज या झालेल्या प्रवेशपासून आम्ही बीजेपीचीच माणसं असणार आणि कायम बीजेपी सोबतच राहणार। गेल्यावेळी जनता मेळाव्यामध्ये आम्हाला ओसरगाव या ठिकाणी 2 एकर जागा दिली होती। ती 2 एकर जागा आम्हाला खूप लांब पडते म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं होतं। साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही सावंतवाडी शहराच्या नजीक 2 एकर जागा तुम्हीच बघून घेऊन या, जागेचे कागदपत्र आम्ही तुम्हाला त्याची रक्कम वगैरे देऊ। त्यामुळे आम्हाला रवींद्र चव्हाण साहेबांवरती भरपूर विश्वास आहे आणि आम्ही काही कालांतरानंतर ते आम्हाला जागा सुद्धा देणार हे आम्हाला ग्वाही आहे। त्याचबरोबर विशाल परब साहेबांनी आम्हाला सुद्धा त्या जागेमध्ये 100 घरे बांधून देणार अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। त्यामुळे आमचा समाजाचा पूर्ण पाठिंबा त्यांच्याबरोबर आहे।